ಜೈ ಶ್ರೀರಾಮ್. ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ. ನಾನು ಸೌಮ್ಯ ಸನಾತನಿ. ನಮ್ಮ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ನಿಮಗೆ ಸಿಗಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ ಚಾನಲನ್ನು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಬೆಲ್ ಬಟನ್ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡೋದನ್ನು ಖಂಡಿತ ಮರಿಬೇಡಿ. ವೀಕ್ಷಕರೇ, ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಸುಮ್ಮನೆ ಕೂತ್ಕೊಂಡು ಮನಸ್ಸಿಗೆ ಬಂದಿದ್ದನ್ನು ಬೇಕಾಗಿದ್ದ ಹಾಗೆ ತಿದ್ದಿದ್ದಲ್ಲ. ಸುಮಾರು 5-6 ವರ್ಷದಿಂದ ಅದನ್ನು ಅಳೆದು ತೂಗಿ ಲೆಕ್ಕಾಚಾರ ಹಾಕಿ ಮಾಡಿದ್ದು. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನಲ್ಲಿ ಸಾಲಿಸಿಟರ್ ಜನರಲ್ ತುಷಾರ್ ಮೆಹ್ತಾ ಅವರು ಒಂದು ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಕ್ಫ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಬಿಲ್ ಜಂಟಿ ಸಂಸದೀಯ ಸಮಿತಿಯಿಂದ ಪರಿಶೀಲನೆ ಆಗಿದೆ. ಮಸೂದೆಯ ಕರಡು ತಿದ್ದಬೇಕಾದ್ರೆ 38 ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಯನ್ನು ನಡೆಸಲಾಗಿದೆ. ಮಸೂದೆ ರೂಪಿಸುವಾಗ ನಾನಾ ಸಂಸ್ಥೆಗಳಿಂದ ಪಡೆಯಲಾದಂಥ ಸುಮಾರು 98 ಲಕ್ಷ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಇದರಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ಆ ನಂತರ ಇದನ್ನು ಲೋಕಸಭೆಯಲ್ಲಿ, ರಾಜ್ಯಸಭೆಯಲ್ಲಿ ಮಂಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಒಪ್ಪಿಗೆಯನ್ನು ಪಡೆಯಲಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಇದರಲ್ಲಿರುವ ಅಂಶಗಳನ್ನು ಎಲ್ಲವನ್ನ ಅಳೆದು ತೂಗಿಯೇ ಸೇರಿಸಲಾಗಿದೆ ಅಂತ. ಯಾರು ಇದರ ಬಗ್ಗೆ ಯೋಚನೆಯೇ ಮಾಡಲಿಲ್ಲ. ಹಿಂದೆ ಇದ್ದ ಸರ್ಕಾರ ಹೆಂಗಿತ್ತು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಿದೆ. ಅಳೆದು ತೂಗಿ ಲೆಕ್ಕ ಹಾಕೋದೇನೂ ಇಲ್ಲ. ಅವರಿಗೆ ಲಾಭ ಆಗುತ್ತಾ, ಜಾರಿಗೆ ತರೋದೆ. ಯಾಕಿದನ್ನು ಹೇಳಿದೆ ಅಂದರೆ, ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ತಿದ್ದುಪಡಿಯ ಬಗ್ಗೆ ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾತಾಡ್ತಾ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಲ್ವಾ, ಮುಸಲ್ಮಾನರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಬೊಬ್ಬೆ ಹಾಕ್ತಿದ್ದೀರಲ್ವಾ. ಒಂದು ಸತ್ಯ ಹೇಳ, ಈ ಕಾನೂನನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡುವಾಗ ಸ್ವತಃ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಭೇಟಿ ಮಾಡಿದ್ದು ಇದೇ ಮುಸ್ಲಿಂ ಮುಖಂಡರನ್ನ. ದೌರ್ ಬೊಹ್ರಾ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮಿಟಿಯ ಧಾರ್ಮಿಕ ಗುರುಗಳಾದ ಸೈಯದ್ನಾ ಮುಫದಲ್ ಸೈಫುದ್ದೀನ್ ಅವರನ್ನ ಭೇಟಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅವರನ್ನ ಭೇಟಿಯಾಗಿ ಈ ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ಹೇಗೆ, ಏನು, ಇದನ್ನ ಹೇಗೆ ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡೋದು ಅಂತ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಗ ಅವರು ಒಂದಷ್ಟು ವಿದ್ವಾಂಸರನ್ನ ಕರೆಸಿ ಮೋದಿಜಿಗೆ ಸಲಹೆ ಮಾಡುವಂತೆ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅವರ ಸಲಹೆಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಂಡೆ ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ತಿದ್ದುಪಡಿಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದು. ಇದನ್ನು ಸ್ವತಃ ಮೋದಿಜಿಯೇ ಹೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. आप सबका स्वागत है। शायद आप में से बहुत कम लोगों को पता होगा कि जब मेरे मन में वक्फ के एक्ट पर काम करने का विचार आया तो सबसे पहले मैंने सैयदना साहब से सलाह मशवरा किया। फिर उन्होंने आपको मेरे पास भेजा तो मैंने इनको 3 साल तक परेशान किया कि आप ज़रा इसको अपने तरीके से देखिए, आप अपने लीगल एडवाइस लीजिए, मुझे ड्राफ्ट दीजिए। यानी आप कल्पना नहीं कर सकते इतना कंसल्टेशन में उन्होंने मेरा साथ दिया। आप में से जो भी जानकार लोग उनको बात कर करके ले आए और एक एक शब्द, फुल स्टॉप, कॉमा में क्या करना चाहिए, यहाँ तक मुझे मदद मिली। ये बात मेरे लिए कोई नई नहीं थी। कैसे करना उसके लिए आपको शायद याद होगा, जब आपके दादाजी सैयदना साहब, अब वो तो 1900 तो एक बार मेरे घर पे आए थे, तो फिर उसी में से बात निकली पाटन की। अब एक व्यक्ति इस वक़्फ़ के नाम पे आप लोगों के लिए वो सबसे बड़ी श्रद्धा की जगह है, उसको दबोच के बैठा हुआ। अब मैं भारी कोशिश की, मैंने खुद ने, यानी मुझे मालूम था कि कितनी पीड़ा आप लोग सह रहे हैं। एक्चुअली वक्फ का जो स्पिरिट है, आखिर ये किस चीज़ के लिए, किसके लिए, उसका अगर दुनिया को उत्तम से उत्तम कोई मॉडल दे पाएगा तो सैयदना साहब दे पाएंगे। लेकिन अब नई व्यवस्था में कानून के तहत तो दुनिया देखे, क्योंकि देखिए कल तक वक्फ के नाम पर क्या हुआ और अब देखिए कैसे हो सकता है। और जब गरीब से गरीब इंसान की दुआ मिलेगी तो उसकी ताकत अनेक गुना बढ़ जाती है जी। हमारा काम है ऐसे लोगों के हाथ में अधिकार देना, ऐसे लोगों के हाथ में व्यवस्था देना। तो इसके लिए हम इतनी बड़ी लड़ाई लड़ रहे हैं। वीडो जो है, महिलाएं हैं, उनके साथ बहुत नाइंसाफ़ी हो रही है जी। हमारी कोशिश है कि उनको कोई न्याय मिले, उनकी भविष्य की। अब कुछ परिवारों को पता नहीं होता है, संपत्ति ऐसे ही वक्त को करवा देते हैं और बैठ जाते हैं कुछ लोग। तो मेरे पास
ये कानून तो बाद में बना। पहले राउंड में जब मेरे पास रिपोर्टिंग आया, जब मैं यहाँ 19 में जीत करके आया, तब मेरे पास आया 1700 से ज़्यादा मुस्लिम समाज की शिकायतें थी कि भाई हमें न्याय दो, ये वक़्फ़ वालों ने हमारे साथ ये किया है। उसमें ज़्यादातर बहनें बेटियां थी। तब जाकर के मैंने कहा भाई रियलिटी क्या है खोजो। तो ये रातों रात नहीं आया है जी, लगातार 5 साल तक हर बारीक चीज़ को कोशिश की समय। फिर उसमें से मुझे बहुत पहले बड़े सैयदना साहब से काफ़ी बातें मेरी होती थी, तो मुझे मालूम था कि बोहरा समाज हो या शिया मुस्लिम हो, उनको तो और मुझे अहमदिया को और मुसीबतें हैं। मैंने कहा भाई इनको तो कोई अलग से प्रोटेक्ट करना पड़ेगा। और उसमें से मैंने इस व्यवस्था को विकसित करने का प्रयास किया है। मुझे अच्छा लगा, आप सबसे मिलने का मौका मिल गया। ಕೇಳಿಸ್ಕೊಂಡ್ರಾ? ಇವತ್ತು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿಗೆ ಅನ್ಯಾಯ ಆಗಿದೆ ಅಂತ ಕಿರುಚಾಡ್ತಿದ್ದೀರಲ್ವಾ? ಇವರು ಯಾರು ಅಂತ ಗೊತ್ತಾ? ಇವರು ಬರೀ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲೇ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು. आपने हमें यहाँ पे आपके घर में याद किया, इसके लिए हम आपका तहे दिल से शुक्रिया कहते हैं। और हमेशा सैयदना साहब और आपका बहुत गहरा रिश्ता रहा है, मेरे ग्रैंडफादर सैयदना मोहम्मद बुरहानुद्दीन का और आज सैयदना साहब का। और जो आपने अभी वक़्फ़ बिल का जो पास हुआ है, उनमें हम माइनॉरिटी विद इन माइनॉरिटी है, और उनमें हमें आपने जगह दी है, हमारा नाम आया है। और जो काम हुआ है हिंदुस्तान की तरक्की के लिए, आपकी ख्वाहिश है कि सबको साथ लेकर चलना है। और जो काम हुआ है और हो रहा है वो इंशाअल्लाह इंडिया के लिए, हिंदुस्तान के लिए और पूरे देश के लिए बहुत खूब होगा। और छोटे लोगों की भी, आप भरे गिनती में छोटे हो लेकिन आपके दिल में जगह बहुत ज़्यादा है। ये आपकी जो खूबी है वो शायद किसी में भी नहीं होगी। 1923 से हम ये गुहार गवर्नमेंट से लगा रहे हैं कि हमें एग्जेम्पशन चाहिए। जो 51st हिज होलीनेस थे, उसके बाद 52nd सैयदना साहब और आज 53rd दाइल मुतलक सैयदना साहब वही सेम बात कर रहे हैं कि हमें एग्जेम्पशन चाहिए। 1923 में साहब जब एग्जेम्पशन मिला तो माइनॉरिटी को कंसीडर करा गया, लेकिन 100 साल बाद, जैसा गृह मंत्री जी ने उनके इंटरव्यू में पिछले सप्ताह कहा कि हमने सिर्फ माइनॉरिटी को कंसीडर नहीं किया। साहब ये जो एक्ट आया है वो प्रिवी काउंसिल क्यों लेकर आई? प्रिवी काउंसिल ने ये एक्ट इनैक्ट किया माइनॉरिटी के प्रोटेक्शन के लिए, लेकिन साहब आपने ये एक्ट इनैक्ट किया सिर्फ माइनॉरिटी के प्रोटेक्शन के लिए नहीं, बल्कि माइनॉरिटी विद इन माइनॉरिटी के लिए। तो ये उस दिशा में साहब बहुत ही बड़ा स्टेप है। इट इज़ इंडीड अ वेरी स्ट्रॉन्ग स्टेप फॉर द वे फॉरवर्ड। थैंक यू वेरी मच फॉर इट सर। ಅಂದ್ರೆ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು ಈ ದೊಹ್ರಾ ಮುಸ್ಲಿಮರು. ಪ್ರಪಂಚದ ಸುಮಾರು 40 ದೇಶಗಳಲ್ಲಿ ಇವರು ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇವರ ಸಂಖ್ಯೆ ಕೇವಲ 1 ಮಿಲಿಯನ್. ಅಂದರೆ ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 10 ಲಕ್ಷ ಬೊಹ್ರಾ ಮುಸಲ್ಮಾನರು ಇರಬಹುದೇನೋ. ಭಾರತದ ಗುಜರಾತ್ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇವರ ಸಂಖ್ಯೆ ಇದೆ. ಇವರ ವೇಷಭೂಷಣ ನಾರ್ಮಲ್ ಮುಸಲ್ಮಾನರಂತೆ ಇರೋದಿಲ್ಲ, ಕಂಪ್ಲೀಟ್ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಬೊಹ್ರಾಗಳು ಸುಶಿಕ್ಷಿತರು, ಹಾಗೆ ಶ್ರೀಮಂತರಾಗಿರ್ತಾರೆ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಶ್ರೀಮಂತ ವ್ಯಾಪಾರಿಗಳು, ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ತುಂಬ ಜನ ಇವರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್, ಲಾಯರ್ ಹಾಗೂ ಅಕೌಂಟೆಂಟ್ಗಳಾಗಿರ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಇವರು ವೆಲ್ ಎಜುಕೇಟೆಡ್ ಆಗಿರ್ತಾರೆ. ಇವರು ಯಾವತ್ತೂ ಬೇರೆಯವರಂತೆ ಬೀದಿಯಲ್ಲಿ ಕಲ್ಲು ಹಿಡಿದು ಹೊಡೆದಾಡೋದಿಲ್ಲ, ಹಿಂದೂಗಳನ್ನು ಕಾಫೀರರು ಅಂತ ಕರೆಯೋದಿಲ್ಲ, ಸರ್ತನ್ಸೆ ಜುದಾ ಅಂತಲೂ ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಇವರು ತುಂಬ ಮೆಚೂರ್ಡ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಂತ ಅವರು ಇಸ್ಲಾಂನಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದಿಲ್ಲ. ಅವರ ಆಚರಣೆ ಪದ್ಧತಿಗಳನ್ನು ಪಾಲಿಸ್ಕೊಂಡೇ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತಿಗೂ ಅವರ ಆದಾಯದಲ್ಲಿ ಒಂದು ಪಾಲನ್ನು ಧಾರ್ಮಿಕ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಅಂತ ಮೀಸಲಿಡ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ಮುಖ್ಯವಾದ ವಿಷಯ ಏನು ಗೊತ್ತಾ?
ಈ ವಕ್ಫ್ನಿಂದ ಬೊಹ್ರಾ ಕಮ್ಯುನಿಟಿಯ ಮುಸಲ್ಮಾನರು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅನುಭವಿಸಿದ್ರು. ಅವರ ಸಾಕಷ್ಟು ಜಾಗಗಳನ್ನು ಕೂಡ ವಕ್ಫ್ ಕಬ್ಜಾ ಮಾಡಿಕೊಂಡಿತ್ತು. સાહેબ વક્ફ અમેન્ડમેન્ટ બિલ આપ લઈને આવ્યા 75 વર્ષમાં પહેલી વાર આ કમ્યુનિટી બીજા મુસ્લિમ કમ્યુનિટીને કોઈએ સાંભળ્યું છે, કોઈએ એકનોલેજ કર્યા છે. સાહેબ मैं आपने एक वाक्यो कहूँ, भिंडी बाज़ार में हमारो एक प्रोजेक्ट चाले है. हमारे प्रोजेक्ट में एक जगह है भिंडी बाज़ार के अंदर जो हमने 2015 में खरीदी. हम मालिक हैं, बहुत मेहनत से खरीदी. उस जगह को 2015 में लिया, 2019 में कोई नासिक का और अहमदाबाद का शख्स जाके बोलता ये जगह वक्फ है. वक्फ तो वहाँ पे तो लोग रहते हैं, टेनेंट्स हैं, दुकानें हैं. एक 700 स्क्वायर फीट जगह पे कोई नमाज पढ़ता होगा जो कम्युनिटी हॉल होता है. सब ये गवर्नमेंट ने एक्चुअली ये सारी चीज़ों पे वक्फ कर दिया है. वक्फ का मतलब अब रुक जाओ, ये नहीं चलेगा. बहुत ही महंगी जगह है और हमने बहुत मुश्किल से ली है. 2019 के अंदर कोई थर्ड पार्टी इसका कोई लेना देना नहीं है, वो जाके ये जगह को वक्फ कर देता है. तो सर कानून में बदलाव तो लाना होगा. जैसे हम देखते आ रहे हैं कि गरीब महिलाएं हो, कम्युनिटी विमेन हो, ये अगर पैसा आवक हो रही है और कानून में बदलाव आ रहा है, उसका फ़ायदा कहीं ना कहीं पहुंचना चाहिए. तो ये सारे विजन जो गवर्नमेंट ने लिए हैं, दाऊदी बोहरा कम्युनिटी उसका बहुत सपोर्ट भी करती है. और आपसे बहुत शुक्रगुजार हैं हम इस चीज़ के लिए कि आपने हमें एक्नॉलेज भी किया. हमने इसके अंदर एक्सक्लूजन मांगा है कि हमको इस वक्फ एक्ट के जुरिडिक्शन में नहीं रहना. एंड वी वांट टू बी गवर्न बाय अ ट्रस्ट एक्ट और अ सेपरेट एक्ट. जैसे मुझे साहब ने गाइड किया है कि आपने गाइड किया है, आगे का 100 साल देख के कोई भी काम करना चाहिए. हम उसी राह के ऊपर इसकी कोशिश कर रहे हैं. और मैं वापस से बहुत बहुत धन्यवाद करता हूँ आपका कि आपने ये बिल और ऐसे बहुत से कठिन बिल जो आते रहते हैं, बहुत बहुत धन्यवाद. मैं एक और चीज़ शया साहब के द्वारा ये कहता हूँ कि सैयदना साहब की उम्र अल्लाह ताला तार रोज़े क़यामत दराज करे. उनकी मोहब्बत करना माननीय प्रधानमंत्री जी को अल्लाह ताला सेहत में रखे, हिफाजत में रखे, लंबी आयुष दे और हमारे देश की सेवा आप करते रहिए. 2019ರಲ್ಲಿ ಹೀಗೆ ವಕ್ಫ್ನಿಂದ ಅನ್ಯಾಯಕ್ಕೊಳಗಾದ ಸಾಮಾನ್ಯ ಮುಸಲ್ಮಾನರು ಮೋದಿಜಿ ಬಳಿ ಬಂದು ಸಂಕಷ್ಟ ಹೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆಗ ಮೋದಿಜಿ ಇದನ್ನು ತಿದ್ದುಪಡಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಂದ ಕೆಲಸ ಶುರುವಾಗುತ್ತೆ. ಕೊನೆಗೆ ಬೊಹ್ರಾ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಗುರುಗಳಾದ ಸೈಯದ್ನಾ ಸಾಬ್ ಅವರ ಸಲಹೆ ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಭಾರತ ನಿಜವಾಗ್ಲೂ ಬಯಸೋದು ಇಂಥ ಮುಸಲ್ಮಾನರನ್ನು. ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಇವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಲ್ಲೇ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರು, ಕಲ್ಲು ಹೊಡೆಯೋ ಜಿಹಾದಿಗಳಲ್ಲ. ಈಗಲೂ ನೋಡಿ ವಕ್ಫ್ ಬಿಲ್ ತಿದ್ದುಪಡಿ ಯಾಕೆ ಬೇಕು ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಖುಷಿಯಿಂದ ಮೋದಿಜಿಗೆ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದು ನಾವು ಎಕ್ಸ್ಪೆಕ್ಟ್ ಮಾಡುವಂಥ ಭಾರತ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮ, ದೇಶ ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟ ಆಗಿದ್ದಲ್ಲಿ ಲೈಕ್, ಶೇರ್ ಹಾಗೂ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ. ಟಿವಿ ವಿಕ್ರಮದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ವೀಕ್ಷಿಸಲು ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬೆಲ್ ಐಕನ್ ಒತ್ತಿ.